आज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पाहतो तर काय बाहेर सगळीकडं पाणीच पाणी झालं होतं. झुऱ्या तुडुंब भरून वाहत होत्या आणि वळचणींमध्ये सुद्धा पाणी मावत नव्हतं मित्रांनो. बाहेर वळचणीला मांडलेली भांडी त्या पण एकदम फुल भरून वाहून चालली होती आणि बाहेर किपाड देखील भरत आला होता. पहा मित्रांनो, एवढा पाणी आज सकाळी सकाळी. रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना आमच्याकडे भरपूर असा पाऊस झाला आहे. पाऊस म्हणजे पावसानं आज कसरच ठेवली नाही. तुफान पाऊस आणि वारा भरपूरच होता आज. आणि सकाळच्या धरून पाऊस चालू असल्यामुळे ना अंगणात सुद्धा भरपूर पूर होता आज. आणि आता थोडासा उघडला आहे, त्याच्यामुळं मग ह्या अंगणामधला पूर वसरला आहे. तू कुठं झाले आता? डवरा उपसून आलं, डवऱ्याला आता पाणी आलं असेल ना. पाणी भरपूर आलं असेल बहुतेक आता. मग ते जुवेल नव्हतं माझं देऊन टाके तर म्हणजे आपण पियाला पाणी होईल. हां बरं, जाय मग मी पाणी उघडलं होय जाऊन ये. हा पाणी वाढलं जाऊन आले ना. तर मित्रांनो, रामदासची पण शाळा सुटली, रामदास पण आलाय. रामदास पका पाणी ना आज? मग पका पाणी त्या तिकडे जुरे काढले का? हा जुरे आताच उघडले जातात. होय मग, होय करा होय. मी आलो. पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये मी विहीर दाखवली होती. विहीरच्या पार तळाला पाणी होता, पण आसपास केवढी भरून आली. पूर्ण आता हा घेर आहे ना पूर्ण भरून आला आहे. आणि इकडं रामदाची आहे, ते डवरं आहे ना आमचा, म्हणजे जरा तो उपशित आहे, म्हणजे त्याच्यामध्ये घाण असेल ना, त्या घाण काढून टाकी ते. पहा झऱ्याला सुद्धा केवढा मोठा, हे पहा केवढा पाणी आला आहे. पहा झऱ्याला सुद्धा पहा किती पाणी हे सुटलं. पकी घाण आहे काय? हां टाक उपसून मग, म्हणजे पियाला एकदम स्वच्छ पाणी होईल ना. आणि मित्रांनो, ह्या पाण्याने एकदम असा मुरमामधला राहत आहे, त्याच्यामुळं मग लई मस्त पाणी राहत आहे. चला आता रामदास आहे उपशित आहे. वाटाने ज्या जुऱ्या सायल्यात ना, त्या पण अजून वसरल्या नाही. पहा त्या पण अजून भरपूर वाहत येते. हे पहा. तर बरंचसा मित्र म्हणायचं तुमच्या इकडला पावसाचा वातावरण दाखवा. तर मित्रांनो, कसं आहे, मी दाखवणारच होतं आपल्याला, पण पाऊस काय एवढा झाला नव्हता. आणि आता भरपूर पाऊस झाला आहे, रात्री पण भरपूर पाऊस झाला आहे. चला मित्रांनो, आज पाहूया थोडासा पावसाचा वातावरण. पहा मित्रांनो, समोर वावर एकदम फुल भरून वाहत्यात आणि समोरच आपल्याला बेडकांचा डराव असा आवाज येत असेल. पहा, पहिला पाऊस झाला का बेडका भरपूर निघतात आणि अशी डराव आवाज करतात. पहा हे वातावरण पाहून आहे ना मित्रांनो, एक गाणं आठवला. आम्ही बारीक होतो शाळेत असताना, आमचं सर म्हणून दाखवायचं. पाऊस पडला चिखल झाला, रोप्याली वरती बेडके डराव करती. रोप्याली वरती बेडके डराव करती. तुम्हाला होता का नाही मित्रांनो हे गाणं? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला आता आपण आहे ना थेट त्या वावर जे भरेल आहे ना, त्या वावराच्या बांधाला जाऊ. किती बेडकांचा आवाज येतो पहा तिथं. कदाचित आहे ना मित्रांनो, आपण जर जवळ गेलो ना, त्या बेडका पळून सुद्धा जातील. पण त्याला जाऊन तर पाहू केवढा आवाज चालाय. पहा बेडकांचा. पहा मित्रांनो, ह्या बेडकांचा आवाज. आणि ह्या समोरच्या वावरात आहे ना मोक्कार बेडका निघाल्या. ते मला वाटतंय आहे ना बेडकांचा ह्या टायमाचा प्रजननाचा काळ असू शकतोय. हे पहा भरपूर बेडका निघाल्या तिथं, मोक्कार डराव करते ते. आणि आता आहे ना मित्रांनो, पुन्हा एकदा समोरून जोरदार पाऊस यायची शक्यता आहे. पण तशी काही काळजी नाही, आपण छत्री आणलीस. आणि इथे आहे ना आपण एक भाताचा रोप पेरले, ते पण आता पाण्याला फुल भरून गेला आहे. पण त्याला अंकुर फुटला का नाही पाहू आपण, म्हणजे अशी रोपा खालून सोळावल्यात का नाही त्या पाहू मित्रांनो. तर हे बा हे हळूहळू आहे ना, हे बा कोंब निघालं त्याला. हे बा म्हणजे रोपा आता उतरण्याच्या बेतात आहेत. हे बा अजून काही उतरायच्यात आणि काही पाण्यामध्ये जायला ती. तर हे बा, आणि याच्यावर जर कवर पाणी जर राहिलं ना असा, तर मग त्या रोपा आहेत ना चांगली उतरत नाही, ती पातळ उतरतात. तर या ठिकाणी सुद्धा इकडं सुद्धा आहेत पार, इकडं पण सोडावलं आहे. पहा हे पहा बारीक असा अंकुर फुटू आहे. पहा आणि समोर पहा मित्रांनो, किती मस्त असा धबधबा पडतोय. आता थोडा पाऊस उघडला आहे, त्याच्यामुळं मग तो धबधबा कमी झाला आहे. आणि जास्त पाऊस असला ना, हे धबधबा आणखीन मोठं दिसतं ती. चला आता आपण थोडासा त्या धबधब्याजवळ जाणार आहे. ती हे पहा किती मस्त असा निव्वळ पाणी. आणि थोडा म्हणजे पाणी जास्त असला ना, मग पाणी गढूळ येत आहे.
तर पहा. आणि हे धबधबा आणखी या साईडला इकडं भरपूर धबधबा येते. इकली पण वावर एकदम फुल भरून अशी वसांडून वाहतात पहा. तर मित्रांनो असं धबधबा पाहायला ना आमच्या या तालुक्यामध्ये भरपूर लोक येतात, भरपूर पर्यटक लोक येतात. आणि काही भागात याहीपेक्षा उंच उंच असं धबधबा आहेत. इकडं पाठीमागं वावरा म्हणजे पहा मित्रांनो एकदम हिरवागार रोप दिसतंय ना, ते पण आपलाच आहे. पण याच्या आधी मी ज्या रोप दाखवला ना त्याच्या आधी एक दिवस त्या पेरेले पहा. आणि ह्या किती मस्त असा हिरवागार उतरून आलाय पहा. इथं समोरून सुद्धा केवढी मोठी जुरी वाहते पहा. ही वाहत आहे ना पार वरून फॉरेस्टमधून आले आणि ती थेट इकडं आपल्या वावरामध्ये येते. आणि तिथून वाहत जाऊ नये ना ती थेट अशी तिकडं जुऱ्याला निघत जाते. खाली मोठा जुरा आहे ना, आता तो जुरा तर मी बऱ्याच वेळेस आपले दाखवला होता. मित्रांनो पाय पहा फार गाळानं गिरबाडून गेलं ती. हे कुठंतरी आपण स्वच्छ पाण्यामध्ये असं धुवायला जाऊ. आता ही समोर जुरी झाले ना तिच्यातच पाय धुवू आपण. आता पाणी थोडा गडबडच आहे याच्यात, आणि इकडंच पाय स्वच्छ धुवून घेऊ आपण. आणि समोर पहा त्या जुऱ्याला किती पाणी आहे. जुरा पण एकदम ओसांडून वाहतोय, कारण त्या लहान लहान ज्या जुऱ्या आहेत ना त्या जुऱ्यालाच मिळत आहेत जाऊन. आणि त्याच्यामुळं तो जुरा आणखीन मोठा आणि आक्रमक होतोय. तर आता बराच टाईम झाला आहे जुऱ्याला जायचं होतं आपल्याला, पण बराच टाईम झाला आहे मित्रांनो. आणि झाडं पण भरपूर आता दाट झाले आहेत पहा. जंगल पण भरपूर दाट झालं आहे. आणि त्याच्यामुळे ना मग खाली जाणं शक्य नाही मित्रांनो. कारण आता जसं जसं जंगल दाट होईल ना तसं इकडं बिबट्याची भीती राहते जास्त करून. तर आता त्या वावर आपल्याला मी दाखवल्यात मित्रांनो. आणि समोर पहा मामांचा आव दाखवला होता मी आपल्याला, त्या वावर आहे पहा समोर तिथं. तर त्यासुद्धा आता त्या रोपसुद्धा पाण्यानं पूर्ण भरून गेला आहे. आता तिथं आपण काहीच करू शकत नाही. आणि जंगलामध्ये ना आता संध्याकाळच्या वेळी शिरायला भीती वाटते, मग त्याच्यामुळं जायचं नाही मित्रांनो. पहा किती वावरा किती जुरा मोठा चाला आहे. तो मी एक दिवस आपल्याला दाखवेल मित्रांनो. पण आता सध्या भरपूर टाईम झाला आहे का नाही. आणि या निसर्गरम्य वातावरण पहा समोरचा, संध्याकाळचा वातावरण आहे ह्या. आणि अजूनही जर चांगली हिरवळ झाली ना तर या झाडा आणि याठाने भरपूर असा मस्त वातावरण दिसणार आहे. आणि ह्या समोर ज्या वावरा भरेल दिसतात ना ह्या वावरांमधून रात्री जर फिरायला आला ना खेकडी उजाडायला तर भरपूर खेकडी सापडतात. ती शिंबोरी खेकड आणि मोठमोठ्या खेकडी सापडतात. पण मित्रांनो मी नाही येत, मी कटाळाच करतोय. कारण कसं आहे काट्या कुट्यांमध्ये यायचा ते आपल्याला भीती वाटते. पण ज्याने नादत येतात ती. आणि या संध्याकाळचं वातावरण मित्रांनो पहा किती खास वातावरण ना. मित्रांनो आलो होतो रानामध्ये फिरत फिरत. चला म्हणलं आमच्याकडे कसा पाऊस झाला आहे आपल्या मित्रांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा. आणि मग रोपा पण पाय आलो होतो. मला रोपा कशी उतरल्यात पाण्यात बुडाल्यात का नाही ते पण पाय आलो होतो. तर मित्रांनो भरपूर पाण्यामध्ये रोपा गेला ती. अजून काही उतरली पण नाही, काही उतरत ती. तर चला मित्रांनो तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कसा पाऊस झाला आहे. तर असं मित्रांनो तर फिरत असताना हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.